सर मला एक विचारायचं आहे की हे जे भविष्य बघायला जातात लोक आणि मग ज्योतिषी किंवा अंकशास्त्रज्ञ जे काही असतील ते सांगतात काय आणि लोकांचा विश्वास कसा संपादन केला जातो तेव्हा नेमकं असं काय सांगितलं जातं? किंवा आता आपण एक खरोखर एक प्रयोग करूया की तुमच्या मनामध्ये काय चाललेलं आहे. आपण हे लाईव्हमध्ये आपण हे करूया की मी काही प्रश्न तुम्हाला विचारेल, तुम्ही तुमच्या मनामध्येच सगळे उत्तरं करायचे आणि मग मी तुम्ही काय मनामध्ये केलेलं आहे हे मी सांगण्याचा माझ्या पद्धतीने सांगेल आणि आपण तो करूया प्रयोग. एक सोपी गोष्ट आहे, 2 पासून तर 10 पर्यंत कोणती एक संख्या मनात धरा. जी संख्या तुम्ही मनात धरलेली आहे त्या संख्येला 9 ह्या संख्येने गुणायचं, मल्टिप्लाय बाय 9. आता जे तुमचं उत्तर आहे ते 2 आकडी संख्या आहे, ते 2 आकड्यांची आपसात बेरीज करायची आहे. आता तुमची जी बेरीज आहे त्या बेरजेतून 5 ही संख्या वजा करायची. हां, आणि जी तुमची बाकी उरली, बाकी 1 उरली तर ए, 2 उरली तर बी, 3 उरली तर सी, 4 उरली तर डी, असा अल्फाबेट मनात धरायचा. तुम्ही आता अल्फाबेट जो मनात धरलेला आहे त्या अल्फाबेटनी सुरू होणाऱ्या कोणत्याही एका देशाचं नाव मनात धरायचं आहे, कंट्री. आता जो देश तुम्ही मनात धरलेला आहे, कंट्रीचं नाव धरलेलं आहे, ते देशाचं स्पेलिंग आहे आणि त्या स्पेलिंगमध्ये सर्वात शेवटचा जो अल्फाबेट आहे त्या अल्फाबेटने सुरू होणाऱ्या कोणत्या पण एका प्राण्याचं नाव मनात धरायचं आहे. प्राणी. आता जो प्राणी तुम्ही मनात धरलेला आहे त्या प्राण्याचं जे स्पेलिंग आहे त्या स्पेलिंगमध्ये पण सर्वात शेवटचा जो अल्फाबेट आहे त्या अल्फाबेटने सुरू होणारं कोणतं पण एक फळ मनात धरायचं आहे, फ्रूट. धरलं? ओके. आता तुम्ही जे फ्रूट मनात धरलेलं आहे ते फ्रूटचा सर्वात शेवटचा जो अल्फाबेट आहे त्या अल्फाबेटने सुरू होणारा कोणता पण एक पक्षी मनात धरायचा आहे, बर्ड. धरलं? आता पहिली तर गोष्ट तुमची माझी काही ओळख आहे का? म्हणजे आपण कधी भेटलेलो नाही, आपण फेसबुकवर मित्र नाही, आपण इन्स्टाला मित्र नाही आहेत, मी तुम्हाला काहीही फोर्स केलेलं नाही, तुम्ही तुमच्या मनानेच सगळ्या गोष्टी धरलेल्या आहेत. पण मी आता ते तुम्ही काय काय धरलेलं असू शकतो ते सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर तुमचा देश डेन्मार्क आहे, खरं आहे का? खरं असेल तर हात वरती करा. खरं आहे. तुमचा प्राणी कांगारू आहे मॅडम. हो, खरं आहे. आणि तुमचं फ्रूट ऑरेंज आहे. हो, खरं आहे. आणि तुमचा पक्षी ईगल आहे. हो, खरं आहे. आता एवढं सगळं मी तुमचं काहीही न हे करता तर तुम्ही थक्क होणार, पायाच पडायचे बाकी राहणार. आता मी थक्क झाले सर. तुम्ही सांगा हे तुम्ही कुठल्या ट्रिकने काढलंय? बिकॉज मी हे सगळे हेच तुम्ही जे सांगितले तेच शब्द होते माझे. हो, आता मी खूप मोठी स्टोरी, आपल्याला वेळेचं बंधन आहे म्हणून, नाही तर ही खूप अशा रंजक पद्धतीने सांगता येतो आणि मग एकदम हिप्नोटाईज केल्यासारखा माणूस कसं काय ओळख, इगलच कसं काय सांगितलं यांनी माझा, म्हणजे मी उलट्या बाजूने सुरुवात केली असती पहिल्यांदा की तुमचा पहिल्यांदाच पक्षी सांगितला असता, तुम्ही थक्कच होणार ना. बरोबर. म्हणजे माझ्या ट्रिक्समधलं एक गोष्ट अशी होती, 2 पासून तर 10 पर्यंत कोणती पण तुम्ही संख्या मनात धरली असती तर त्याचा गणित जे आहे, गुणाकार जो आहे तो 9 1 9 9 10 90 आणि ती बेरीज जी आहे ती 9 आली असते आणि 5 वजा केल्यावर 4 उरणं, एवढं क्रमप्राप्त आहे. आणि मग डी येतो तुमचा अल्फाबेट आणि डी आल्यानंतर मग तुम्ही डेन्मार्क धरता. हां, आणि मग बऱ्याच वेळा एकदा असं झालं की एक मेडिकल कॉलेजचे मुलं बसले होते आणि ते वहीत लिहित होते एक जण, आणि तो म्हटलं सर मला देश आला आणि प्राणी आलाय, मला फ्रूट काही येत नाही असं म्हटलं. तर असं विचारलं त्याने. तर मी त्याला म्हटलं तू कांगारूचं स्पेलिंग डबल ओच्या जागी यू लिहिलाय. तो इतका थक्क झाला, मी कांगारू धरला हे तर ओळखलंच पण माझं स्पेलिंग चुकलं हे कसं काय ओळखलं, कारण यू वरून त्याला फळ येत नाहीये. तर हे झालं. ज्योतिषी लोक ही सायकोलॉजी वापरतात. बरोबर. कोणतं पण एक फुल मनात धरा असं सांगणार. गुलाब धरलाय तुम्ही मॅडम तर 90% बायका गुलाब धरतात. तर अशा पद्धतीच्या काही ट्रिक्स असतात, जसं मनातलं ओळखण्यासाठीच्या अशा काही, ज्याला आपण म्हणतो माइंड रिडिंग म्हटलं जातं. आणि मग आपल्याला थक्क होण्यासारखं होतं, तिथून सुरुवात होते की विश्वास कसं ओळखलं जातं. आणि पास सांगणं खूप अवघड नाहीच आहे. किंवा कोरोना काळात तुमच्या घरात खूप मोठं संकट येऊन गेलं आणि काही लोकांना तुम्ही तर मोठी किंमत चुकवली,
आता असं सांगितलं, आता मोठी किंमत काही पण असू शकते, तुमच्या जवळची व्यक्तीचं निधन असू शकतं किंवा मोठा आर्थिक खर्च झालेला असतो. आणि कोरोनामध्ये असं कोणतंही घर नव्हतं की ज्यांनी ही किंमत चुकवली नाही. तर सांगायला काय लागतंय, तर असं काहीतरी किंवा काही वेळेला विश्वास संपादन केला जातो आणि मग लोक त्या सगळ्या गोष्टींना फसतात. सर, तुम्ही आम्हाला आता इथं काही प्रात्यक्षिकं पण करून दाखवा की लोक कशा पद्धतीने फसतात, कारण ते समजणं खूप गरजेचं आहे आज. नक्की नक्की. बऱ्याच वेळा असे काही लोक असतात की जे सांगतात की मी हवेत हात फिरून सोन्याची साखळी केल्याचे प्रकार देतात. आपल्याला माहिती आहे, सत्यसाईबाबा असा हवेत हात फिरवायचा आणि सोन्याची साखळी काढून दाखवायचा किंवा पैशाचा पाऊस पाडून दाखवायचा. तर रिकामे हात दाखवले जातात लोकांना की माझे सगळे रिकामे हात आहे आणि मी असं असं करून पैसे कसे तयार करू शकतो. तर आता तुम्हाला दिसलं, मी तुम्हाला सगळ्यांना रिकामा हात दाखवला होता आणि आता माझ्या हातामध्ये 100ची नोट आली. आता ही कशी आली बाबा, तर तुम्हाला सर्वांना मी दाखवताना रिकामाच हात दाखवला होता, तेव्हा माझ्या हातामध्ये काही नव्हतं. पण हे करण्याची एक पद्धत आहे. ती पद्धत म्हणजे मी अशी नोटीची घडी केलेली होती आणि ती घडी मी एका थंबमध्ये टाकली. हे एक प्लॅस्टिकचा थंब आहे आणि मी असा माझ्या बोटामध्ये अडकवला. आता मी असा हात जर धरला तर कोणाला लवकर कळत नाही की हे माझं बोट नाही आहे, तर हा थंब आहे. मी असा बसलेलो आहे आणि मी असं बोट ठेवलेलं आहे आणि तुम्हाला सांगते की हा रिकामे हात आहे. जेव्हा मी असं इतकं फास्ट करतो त्यावेळेला रिकामे हातच दिसतात, बोटच दिसतात. पण किंवा असं हे बोट जास्त लोकांपुढे येत नाही आणि मग जेव्हा असं करतो तेव्हा हळूच मी ते बोट काढून घेतो आणि मग हात खालीवर करत ही नोटच दाखवतो. तर अशा पद्धतीने तोपर्यंत हा इथं लपवलेला आहे. तर अशा पद्धतीने देखील पैशाचा पाऊस पडतो असं एखाद्याचा विश्वास. रिकाम्या हातातून मी पाहिले माझे त्याचे हात रिकामे होते, काहीच नव्हतं, सोन्याची साखळी काढून दाखवली. तर सोन्याची साखळी पण बसू शकते आणि ती लपवता येते. हे काही जे तुम्ही ह्याच्यात टाकाल ते लपवता येतं. तर अशा पद्धतीने देखील आपल्याला भाव निर्माण तशा पद्धतीने हे तुम्ही मला 1 लाख द्या, मी 1 कोटी रुपये देतो असं सांगणार आहे. तुला जर 1 कोटीचा पाऊस पाडताय तर तू 1 लाख माझ्याकडे का मागतो असा प्रश्न विचारत नाही लोक. लोकांनी हा प्रश्न विचारायला पाहिजे की जर ह्याला 1 कोटी लाखाचे 1 कोटी करता येतात तर मग त्या 1 कोटीतूनच 1 लाख घे ना मग. असं नाही कोणी त्याला म्हणत आणि ते त्याला पैसे देतात. ठीक आहे, आपण हे काही चमत्कार तर पाहणार आहोत, पण मी तुम्हाला तुमचं भविष्य सांगतो. जे काही गोष्टी ज्या तुम्ही कदाचित नकार द्याल, पण मला असं वाटतं तुमच्याकडे पाहिल्यावर शालेय जीवनामध्ये तुम्हाला गणित हा विषय खूप जड जात होता आणि गणित विषय तुमचा कच्चा होता. खरं आहे का हे? हो, खरं आहे. पण आता मी तुम्हाला असं म्हणेल की तुम्हाला 5वीचं गणित पण मी विचारलं तर तुम्ही चुकीचं उत्तर द्याल. तुम्ही म्हणा खोटं आहे. हो, खोटं आहे, नाही खरं. मी 5वीचं गणित विचारलं तर तुम्ही बरोबर उत्तर द्याल असं तुम्हाला वाटतं. पण माझा आत्तापर्यंतचा असा अनुभव आहे की मी ज्याचं भविष्य सांगतो त्याचं कधीच चुकत नाही. मी तुम्हाला सांगितलं तुम्हाला 5वीचं गणित येणार नाही आणि मी हे कॅमेऱ्यासमोर प्रूव्ह करून देणार की 5वीचं गणित तुम्ही चुकीचं उत्तर देणार आहात. तर आपण करूया? हो. ठीक आहे. 100 रुपये आहेत मॅडम. किती रुपये? 100 रुपये तुमच्यात आणि माझ्यात आपल्या दोघांमध्ये वाटून घ्यायचे आहेत. मी तुमच्यापेक्षा वयाने मोठा आहे, सिनियर माणूस आहे. मला तुमच्यापेक्षा 10 रुपये जास्त पाहिजे. तुम्हाला किती आणि मला किती सांगा, पटकन सांगा मॅडम. तुम्हाला 60, मला 40. हां, आता टाळ्या वाजवा स्वतःसाठी. हां, मला किती? 60. तुम्हाला किती? 40. मला किती रुपये जास्त पाहिजे होते तुमच्यापेक्षा? 10. आता समजा आपल्याला 100 एकर शेती वाटायची दोघांमध्ये आणि मला तुमच्यापेक्षा 10 एकर जास्त पाहिजे. तर तुम्ही 60 आणि 40 कराल का? मला किती एकर जास्त मिळेल मग? तुमच्यापेक्षा किती जास्त एकर मिळेल मला? 20 एकर. 20 एकर. मग तुम्हाला 10 एकर शेतीचा भाव माहिती असेल. मग मला 10 एकर जास्त द्यायची होती, तुम्ही 20 एकर दिली. म्हणजे तुमचं गणित कच्चं आहे, हे मी प्रूव्ह केलेलं आहे. उत्तर असं पाहिजे होतं मला 55 आणि तुम्हाला 45. अच्छा, मग 10चा फरक पडला असता. मग तुमचं गणित कच्चं आहे, तुम्ही मान्य करा. आणि मी जे भविष्य सांगतो ते खोटं नाही आहे माझं. सर, आलं लक्षात. आणि तुम्हाला पहिलीचं पण गणित येत नाही मॅडम. प्रूव्ह करू का? नको सर, आलं लक्षात. ठीक आहे. अशा पद्धतीने फसवलं. अशा पद्धतीने अर्थात हे ट्रिकी आहे. म्हणजे कोणीही असं म्हणू नका की मला खरंच कळतं वगैरे. हा गणितच ट्रिकी होतं आणि त्या ट्रिकी गणिताचं उत्तर तुम्ही चुकू शकता.
आणि पहिलीचं जे ते पण एक ट्रिकी गणित आहे की जे मी तुम्हाला विचारलं असतं समजा तरी तुम्ही सांगू शकला नसता. तर अशा काही गणितामध्ये म्हणजे गमती थोडक्यात आहेत. आपण ज्याला गुगली टाकणं म्हणतो ना ते तशा बरोबर पद्धतीचं. तशा पद्धतीने बाबा तुम्हाला मी म्हटलं की कोणत्या महिन्यामध्ये 28 दिवस असतात, फेब्रुवारी तुम्ही म्हणा सर्व महिन्यांमध्ये हो. असतात मॅडम असं मी म्हणेन. बरं. 28च असतात असं मी नव्हतं विचारलं. बरोबर. सर्व महिन्यांमध्ये असतात पण आपल्याला ते पक्क बसलेलं असतं की मी तुम्हाला काय सांगणार, तुमचं जनरल नॉलेज खराब आहे, मी प्रूव्ह करू शकतो आणि मग हा प्रश्न विचारणार. म्हणजे थोडक्यात गोंधळात टाकायचं आणि हा, मग हा, हा, याच्यातून आणि मग विश्वास त्याच्यातून संपादन करायचा. बरोबर आणि बरोबर. आणि मग तो माणूस घरी जाईपर्यंत विचार करू शकतो. म्हणजे असे मी शिक्षकांच्या शिबिरामध्ये असं म्हटलं की सर तुमचं गणित तर कच्चं आहे, तर म्हटलं नाही हो मी तर गणितच शिकवतो. आणि मग मी त्यांना प्रूव्ह करून दिलं. ते कार्यक्रम संपल्यानंतर पण माझ्याजवळ आले, हे कसं काय झालं. त्याला सांगितलं असं नसतं, हे फसवं गणित होतं आणि फसतात लोक त्याला. असं काही नसतं. जसं एखाद्याचं फुल मनातलं ओळखणं तर 90% बायका गुलाब धरतात. आता BJP आल्यामुळं काही लोक आता कमळ धरायला लागले ती गोष्ट वेगळी, पण मोठ्या प्रमाणात बायका कोणतं पण फुल मनात धरा म्हटलं की गुलाब धरतात अशा पद्धतीने. तर अशा काही ट्रिक्स असतात किंवा खरं तर अजून एक. आता हे सर तुम्ही सगळं साहित्य इथे ठेवलंय, हे काय ते नेमकं सांगा आणि काय कशा पद्धतीने तुमचे प्रयोग आहेत आणि त्याच्यातून कसं सगळं समोर येतं सत्य तेही सांगा आम्हाला आता. हो हो. खरं तर आपण एक अजून एक मनातलाच ओळखण्याचा प्रयोग आहे. तर आपण करूया. एक छोटासा कागदाचा तुकडा जर बघतो माझ्याकडे असेल कदाचित, तो पण आपण एक प्रयोग करूया लगेचच. हे देऊ का तुम्हाला? हां चालेल चालेल. आता बघा मी तुमचा माइंड रीड करतो असा एक प्रयोग आहे इथं आणि हा कागद आहे आणि तुमच्यासमोर माझ्याकडे हे पत्ते आहेत. या पत्त्यामध्ये काही पत्ते मी निवडलेले आहेत आणि इथं मी 2 गठ्ठे ठेवलेले आहेत आणि मी आता तुमचा माइंड रीड करतो आहे आणि मी तुम्हाला सांगणार आहे ह्या दोन्ही गठ्ठ्यापैकी एकच गठ्ठा तुम्ही घ्यायचा आहे. तुम्ही कोणता गठ्ठा घेणार हे मी आता रीड करतो आहे आणि मी रीड केलेलं आहे. हां तर तुम्ही इकडं कुठंही म्हणू शकता की कोणता गठ्ठा तुम्ही निवडलेला आहे सांगा मला. तो इकडचा का इकडचा? तो हा निवडलेला आहे तुम्ही. तिकडचा. आणि आता तुम्हाला मी हा कागद देतो आहे. ह्या कागदावर काय लिहिलेलं आहे तुम्ही वाचायचं आहे. काय लिहिलं जोरात वाचा. 8चा गठ्ठा निवडणार. हां तर मी तुम्हाला दाखवतो. 1 2 3 4 पानं आहेत. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. तर इथं 4 पानं होते ना 8 पानं होते, पण मी आधीच लिहून ठेवलं होतं तुम्ही 8चा गठ्ठा निवडणार आहे कसं आणि काय? तुम्ही बरोबर तेच निवडलेलं आहे. हो कसं काय? तर तुम्ही थक्क होणार की असं कसं काय, मी हे 4 म्हणायला पाहिजे होतं, मी 8च कसं म्हटलं, त्यांनी आधीच कसं काय लिहून ठेवलं आहे. आता जरी तुम्ही हा निवडला असता तरी मी काय केलं असतं तुम्हाला असं दाखवलं असतं की तुम्ही 8चा गठ्ठा निवडणार होता मॅडम. म्हणजे जिथे 8 नंबर आहेत आणि हां आणि मग इकडे दाखवलं असतं हे तर पानं वेगळे आहेत. मी मोजून नसते दाखवले तेव्हा. मी तुम्हाला म्हटलं असतं 8चा गठ्ठा निवडणार आहे, हा 8चा गठ्ठा आहे आणि हे वेगळे आहेत. हे 8 पत्ते तेव्हा आहेत म्हणून मोजले 8चा नसते. गठ्ठा. आता मी मोजून दाखवले तेव्हा न मोजता फक्त 8 ज्याच्यात आहे ते तुम्ही निवडलं. म्हणजे तुम्ही काही निवडलं तरी माझंच उत्तर बरोबर येणार आहे. ज्योतिषी लोक अशी ट्रिक वापरतात की ज्याच्यामध्ये ते बरोबरच येणार असतात, पण तुम्ही थक्क होणार. हा प्रयोग एकदाच करता येतो, बरोबर. त्याच्यानंतर परत नाही वापरता येत ही ट्रिक. पण ही ट्रिक जेव्हा वापरली जाते त्यावेळेला तो माणूस थक्क होऊन जातो की बरोबर. इथे तुम्ही दुसऱ्यांदा विश्वास संपादन केला आणि मला असं खरंच वाटलं. हा आता त्यावेळेला ना की मी हा का नाही निवडला त्यावेळेला असं मनात येऊ शकतं. बरोबर. मग तेव्हा मी पानं नाही दाखवणार काय आहे ते, मी फक्त मोजून दाखवणार हे 4 होते आणि हे 8 होते आणि मी म्हटलं होतं तुम्ही 8चा निवडणार, तुम्ही हा निवडणार. हा निवडला असता तर तुम्ही मी पानं दाखवले असते, हे वेगळे पानं आहेत आणि हे वेगळे पानं आहेत, पण तुम्ही 8च निवडणार मी आधीच सांगितलं होतं. अशी एक ट्रिक आहे ती आणि तशा पद्धतीने केलं जातं. किंवा आपल्याकडं भूताविषयी भरपूर एक संकल्पना आहे, लोकांच्या मनामध्ये भूत असतं आणि ते भूत झपाटतं वगैरे. आणि तुम्ही कधी भूत पाहिलंय का? नाही पाहिलं, पण भूताविषयीच्या काही गोष्टी तुम्हाला नक्कीच ऐकलेल्या असणार. म्हणजे आता तर जेव्हापासून व्हिडिओज आणि हे यायला लागलेत मोबाईल हातात आल्यापासून इतक्या गोष्टी दिसतात की कुठून तरी असं उडताना काहीतरी एक पांढऱ्या भूतांचे 2 रंग असतात मॅडम, एक काळा असतो आणि दुसरा पांढरा असतो. भूतांचे 2 सण असतात मॅडम, एक अमावस्या आणि दुसरा नाही माहित सर. अमावस्या आणि पौर्णिमा. हां. आणि भूतांना व्हेज आवडतं का नॉनव्हेज आवडतं? नॉनव्हेज आवडतं. आणि भूतांचे पाय कसे असतात? उलटे. उलटे. आता कितवीला होता अभ्यासक्रम तुम्हाला हा?
कोणाला किती पहिलीतल्या दुसरीतल्या मुलाला जरी विचारलं आणि 80-90 वर्षाच्या म्हाताऱ्याला जरी भूताचे पाय उलटेच सांगतात. आम्ही महाराष्ट्र आणीचं म्हणते ह्या जगात कुठंच भूत नाही. भूत उलटं सांगतो कारण आपली खोपडी उलटी असते. कोणी काही सांगितलं की आपण विश्वास ठेवतो. पण तुम्ही भूत पाहिलेलं नाही. हां, आपल्यावर मारतात. तर आता काही आता तुम्ही भूत पाहिलं नाही पण मी तुम्हाला भूताचा प्रयोग दाखवतो. आणि हे भूत जे आहे ह्या भूताला मी वश करून ठेवलेलं आहे. जे मी सांगेल ते भूत ऐकतं. मी जरी सांगितलं की तुमचे पर्समधले पैसे काढून मला आणून दे तरी हे भूत मला आणून देईल. तर असं काय काय आहे तर हे भूत पळून जाऊ नये म्हणून त्याला मी दोरीने बांधले. बरं आता हा प्रयोग तुम्हाला मी दाखवतो. हा हे भूत पळून जातं इकडे तिकडे म्हणून त्याला मी दोरीने बांधून ठेवलेलं आहे. आणि तुम्हाला दिसतं आता वरून सोडलं की खाली येतं, इथून सोडलं तर खाली आहे की नाही. पण जेव्हा मी त्याला सांगतो खाली यायचं नाही तेव्हा खाली येत नाही. आता बघा खाली येऊ नको, नाही येत खाली, आहे की नाही. कुठे येते खाली? नाही येते. का नाही येत? तुम्ही पकडून धरलं. हां, मी पकडून धरले आणि मी सोडलं तर खाली येईल ते, आहे की नाही. पण मी सोडेल आणि तरी पण हे खाली येणार नाही असं तुम्हाला दिसेल. आता मी सोडणार आहे आणि तरी खाली यायचं नाही आहे. बघा आता मी सोडतोय त्याला आणि खाली येत नाही, ते नाही येत, ते आता वरतीच थांबलेलं आहे. मी त्याला थोडंसं हळूहळू खाली आहे, हळूहळू खाली यायला लागलं, हळूहळू हळूहळू पटकन खाली आहे, पटकन खाली. मी सांगेल ते सगळं ऐकतो. आता हे देखील हा प्रयोग आहे. ह्याच्यामध्ये मुलांना आम्ही सांगतो, खरं विज्ञानाचा प्रयोग म्हणून सांगतो की हा नारळ आहे आणि त्याला मी सांगितलं हे सगळ्यांवर लक्ष दे. मग तो सगळ्यांवर लक्ष देतो. हळूहळू ये, हळूहळू हळूहळू थांब, थांबला, ये, आला, थांब. आता हे का ऐकतो तर ह्याच्या काय लॉजिक आहे तिथं बरोबर आहे. नारळ घेतलेला आहे, नारळाचे 2 तुकडे केले. नारळाचे 3 डोळे असतात, 1 डोळा कच्चा असतो, ते सहज होल होतं. इकडचं होल मात्र तुम्हाला करावं लागतं. या नारळाच्या 2 करवंट्या जोडण्याच्या आधी दोन्हीकडे होल केलेले होते आणि नारळामध्ये काडी अशी आडवी टाकली आणि वरून जेव्हा दोरी टाकली ही दोरी काठीच्या मागं घेतली आणि परत खाली घेतली. जेव्हा मी ओढून धरतो त्यावेळेला मधल्या काठीला ही दोरी टेकलेली असते आणि त्याच्यामुळं हा नारळ तिथं वरती अडकलेला आहे. मी ओढून धरले म्हणून. तर मी हात सोडला तर खाली येणार आहे. बरोबर. मुद्दा हा आहे की असं काही असतं का, निर्जीव गोष्ट आपली ऐकते का. पण असं काहीतरी करून दाखवतं. आता त्या खरातनी पण असंच काहीतरी केलं होतं. रिमोटवर चालणारा साप दाखवला, 20 फुटाचा साप आहे, 25 फुटाचा साप आहे. अशा पद्धतीने लोकांना ते असं कसं काय होऊ शकतं. खरं तर आपण जेव्हा विचार करायला पाहिजे, आपण मोबाईलवर अमेरिकेतल्या भावाशी बोलतो तो चमत्कार नाही वाटत, पण एखाद्या बाबाने हवेत हात फिरवला, अंगारा काढून दाखवला की आपल्याला तो चमत्कार वाटतो. तर खरे चमत्कार, विज्ञानाचे चमत्कार ते आहेत, पण आपला विश्वास तेव्हापासून बसतो. किंवा अजून एक तुम्हाला मी आता वेगळा दुसरा चमत्कार दाखवतो ज्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की असा एक चमचा आहे आणि हा चमचा माझ्या नजरेने मी वाकवणार आहे. आता मी कसा हा वाकवतो आणि नजरेने कसा वाकवू शकतो आपण हा पण एक प्रयोग पाहूया. आता तुम्हाला दिसेल त्याच्यासाठी नजरेमध्ये ताकद असावी लागते आणि नजरेतली ताकद कशी असते हे मी तुम्हाला दाखवतो. आता तुम्हाला दिसेल की मी हा चमचा असं धरला, तुम्ही बघा कॅमेऱ्यासमोर बघा. आता हे मी ह्या चमच्याकडे नुसतं बघणार आहे आणि चमचा हळूहळू वाकायला लागेल. बघा हळूहळू वाकलेला दिसतोय का तुम्हाला. आणि चमचा वाकलेला आहे. आता हा कसा वाकला बाबा ह्याच्या मागचं ट्रिक म्हणजे तुम्हाला दाखवताना मी हा चमचा दाखवला होता आणि नंतर हे 2 तुकडे आहेत चमच्याचे, ह्याला मी असं हातात धरलेलं आहे. तुम्हाला माहीत नाही आहे तुटलेला चमचा आहे आणि मी इथं मध्ये पकडलेलं आहे त्याला आणि मी हळूहळू हळूहळू हात असा तिरका केलेला आहे. किंवा एखाद्याला चमचा हातात पण देता येतो, तर तो कसा देता येतो तो पण आपण एक प्रयोग पाहूया. की जसा मी एक चमचा आता तुम्हाला दिसेल की मी हा चमचा असा हातामध्ये धरलेला आहे आणि आता तुमच्या सर्वांसमोर मी याला वाकडा करणार आहे आणि आता दिसेल हळूहळू हा वाकडा व्हायला लागलेला आहे. बघा तिरका तिरका हळू वाकडा झालेला आहे, हळूहळू हळूहळू वाकडा झालेला आहे, अजून वाकडा झालेला आहे आणि अजून. आणि मी तुम्हाला हातामध्ये पण देऊ शकतो की चमचा वाकलेला चमचा बघा. मी सरळ चमचा होता आणि आता हा वाकडा चमचा आहे. तर हा प्रयोग कसा केला बाबा दाखवताना मी हा असा हातात धरताना हा दुसरा तुकडा होता तो मी इथं धरलेला होता आणि तुम्हाला दाखवताना असं दाखवलं की हा सरळ चमचा असा दिसतो आहे आणि ह्या तुकडाच आहे तो मी हळूहळू हळूहळू वाकवला आणि हा इथं घेतला आणि तुमच्या हातात हा दिला. हा तेव्हा माझ्या हातात ठेवला. लोकांचा हात लक्ष इकडे जात नाही, पण चमचा कसा काय नजरेने वाकवला. खरं तर अशा पद्धतीचे चमत्कार करून मुलांना फसवलं जातं. म्हणजे डोळ्याला पट्टी बांधून ब्रेन त्याला म्हणतात मिड ब्रेन ॲक्टिवेशन. तर अशा पद्धतीची एक मोठी बुवाबाजी आज महाराष्ट्रामध्ये चालू आहे. किंवा नजरेने चमचा काय
इथून वस्तू इथं पण हलू शकत नाही. पण असे काहीतरी आभास तयार केले जातात, त्याच्यामागे काहीतरी ट्रिक असते. किंवा आता तुम्हाला दिसेल, जसं मी सांगितलं, एखाद्या व्यक्तीला भूतानी झपाटलेला असतो आणि ते भूत उतरवण्याचे पण प्रकार केले जातात. तर काय केलं जातं बाबा, आता भूत उतरवण्याचा एक चमत्कार मी तुम्हाला दाखवतो. हा माझ्याकडे एक गडवा आहे. जनरली असे पूजेचे साहित्यच वापरले जातात ह्याच्यामध्ये. हा गडवा आहे आणि ह्या बाटलीमध्ये तांदूळ दिसत आहेत तुम्हाला. ह्या तांदळामध्ये मी काय करणार आहे, आपल्या मॅडमला भूत लागलेलं असं समजूया आपण तात्पुरतं, आणि ह्या भूताला मी ह्याच्यामध्ये बंद करणार आहे. तर कसं बंद करणार आहे ते सांगतो. तर मी ह्याच्यामध्ये तांदूळ ओततो आहे. तांदळामध्ये अजून दुसरं काही नाही आहे, फक्त तांदूळ आहे. आणि हे तांदूळ आता मी गडव्यामध्ये टाकलेले आहे आणि माझ्याकडे एक त्रिशूळ आहे. हां, आणि हा त्रिशूळ मी ह्याच्यात टाकणार. कशासाठी टाकणार की असं मी एखाद्या म्हणजे ज्या व्यक्तीला भूतानी झपाटलेले असं सांगणार की तुमचं ते भूत आहे, मी ह्याच्यात बंद करणार. एकदा, दोनदा, असं 21 वेळा करणार किंवा किती जास्त वेळा पण जसे पैसे तुम्ही दिलेले असतात त्या पद्धतीने हे करणार. आणि भूत बंद झालं हे केव्हा कळणार, ज्या वेळेला मी हा त्रिशूळ वरती उचलणार आहे तेव्हा हे सगळे तांदूळ पण वरती येतील. तांदूळ नाही, हा तांब्या पण वरती येईल. तर असं समजायचं, तांब्या जर वरती आला तर ह्याच्यामध्ये भूत बंद झालेलं आहे. आणि ते कसं होतं ते मी तुम्हाला आता दाखवतो करून. आता दक्षिणा मोठी मिळाली तर हा खूप वेळ चालतो प्रयोग. पण तुम्ही काय मला पैसे देणार नाही जास्त, त्याच्यामुळे मी पटकन करणार आहे. सर, तुम्ही आमच्या प्रेक्षकांना जे ज्ञान देताय ते खूप मोठं आहे, पैशापेक्षा पण. हां, आता आपण बघूया, जर ह्याच्यात भूत बंद झाला असेल तर हा तांब्यावरती उचलला जाईल. अच्छा. कारण भूतानी पकडून ठेवलं. अच्छा. तर ह्याच्या मागचं कारण काय आहे, तर हा प्रयोग तुम्ही पण घरी करू शकता. एक साधा असा एक कलश घ्यायचा आहे, म्हणजे तांब्याचाच पाहिजे असं काही नाही, स्टीलचा घेतला तरी चालेल, पण आकार त्याचा असा पाहिजे. आणि तांदूळ घ्यायचे आहे. हां, तुम्ही म्हणाल की आमच्या घरी त्रिशूळ नाही, पण ही गोष्ट सगळ्यांच्या घरी असते. साधा स्क्रूड्रायव्हर आपल्याला लागतो नेहमी. तर हा स्क्रूड्रायव्हर घेतला आणि असं जेव्हा मी बऱ्याच वेळ करत होतो त्यावेळेला त्या तांदळामध्ये म्हणजे तांब्यामध्ये काही हवा होती आणि ही हवा हळूहळू बाहेर आली आणि तांदूळ हळूहळू जवळ येत गेले. आणि सर्वात शेवटी मी काय केलं, एका सरळ रेषेमध्ये हा त्रिशूळ आत टाकला. आता हा जो आवाज आला त्यामुळे त्या काही तांदळाला असं कट करत तो आतमध्ये, आणि सगळ्या तांदळाने त्याला घट्ट पकडलेले. भूत आहे का ह्याच्यात? अजिबात भूत वगैरे काही नाही आहे, पण असं वाटतं लोकांना आणि खरं वाटतं ते. मग नारळातून वस्तू काढणं असू द्या, अगरबत्ती फिरवणं असू द्या, अजून काही लाल पाणी काढणं असू द्या, असे वेगवेगळे प्रयोग केले जातात. किंवा आता मी तुम्हाला अजून एक प्रयोग करून दाखवतो. समजा की मंत्राने कसे भास निर्माण केले जातात. हा काय प्रयोग आहे? ह्या प्रयोगामध्ये आपण पाहतो की मंत्राने अग्नी पेटवणं, ह्याला असं म्हटलं जातं. होम पेटवणं, मंत्र म्हणणार आणि इथं अग्नी प्रज्वलित होणार. आपल्याला माहिती आहे जनरली माचीस किंवा लायटर असं वापरलं जातं, त्यानेच आग पेटू शकते. पण इथं मी जे साहित्य वापरणार आहे ते पूजेचं साहित्य वापरणार आहे, ज्याच्यामध्ये हा कापूस टाकलेला आहे आणि खरं तर त्याच्या हळदी कुंकू इथं बुक्का दिसतो आहे, तर असा बुक्का टाकलेला आहे. आणि अजून एक दुसरं हे आहे, ह्याच्यामध्ये मी काळ्या कपिले गाईचं तूप आहे, जे मी तूप आणलेलं आहे. तर हे तूप मी थोडंसं याच्यावर टाकणार आहे. हां, तुम्हाला खोटं वाटेल पण हे मी पिऊन पण दाखवू शकतो. तूपच आहे. तर मी हे तूप याच्यावर टाकेल आणि मग तुम्हाला दिसेल तर अग्नी प्रज्वलित होईल. आणि आपल्याला दिसतं आहे की इथं अग्नी प्रज्वलित झालेला आहे आणि दिसतं इथं मंत्रामुळं ओम फट स्वाहा म्हटल्यामुळं आता तुम्ही एखाद्याला असं लांबून पण पेटवू शकता. अच्छा. हां, मग तर कापूसच पेटवलं तुम्ही माणूस पण पेटवू शकता, असं सांगितलं जातं. तर हे काय आहे खरं तर, ही बाटली जी आहे ते पण सांगतो तुम्हाला. हां, हे तूप नव्हतं, हे होतं ग्लिसरीन. हां, ग्लिसरीन आपण चिक्कीमध्ये वापरतो किंवा आपलं तोंड आलं तरी आपण वापरू शकतो. म्हणजे हे खाऊ शकतो का नाही तर खाऊ शकतो, त्याच्यात काही हे नाही. हां, तशा अर्थाने. हां, तर मेडिकलचंच आहे ते. आणि दुसरी गोष्ट मी ज्याच्यात तुम्हाला सांगितलं, हा बुक्का आहे. तर बुक्का अजिबात नव्हता, ते होतं पोटॅशियम परमॅंगनेट, जे पाणी स्वच्छ करण्यासाठी वापरलं जातं. पण पोटॅशियम परमॅंगनेट आणि ग्लिसरीन ह्याची रासायनिक अभिक्रिया झाली की उष्णता तयार होते आणि ती उष्णता इतकी तयार असते की खाली जो कापूस आहे तो लगेच पेटतो. आणि लोकांना असं वाटतं काय मंत्रशक्ती होती आणि त्यांनी तो अग्नी पेटवून दाखवला आम्हाला किंवा अचानक आग लागली. तर हे त्याच्या मागचं लॉजिक आहे. ह्याच्याशिवाय देखील आपल्याला अजून एक प्रयोग बघता येईल, तो म्हणजे
पाण्याचा दिवा पेटवणे. हं. तर पाण्याचा दिवा कसा पेटवला जातो तो पण आपण एक प्रयोग पाहूया. सर हे जोपर्यंत तुम्ही ह्याच्या मागचं लॉजिक सांगत नाही तोपर्यंत हे खरंच सगळ्या गोष्टी खऱ्या चमत्कार वाटण्यासारख्या वाटतो. आता आहेत समजा हा लोकांना. दिवा आहे, मी तर असं सांगितलं की हा दिवा आहे आणि हा दिवा तपासा बाबा. मग लोक तपासायला घेतात. हा दिव्याचं झाकण आहे, झाकणात काय आहे का, दिव्यात काय आहे का, काहीच नाही आहे. मग झाकण आणि दिवा मुलांना कोणाला तपासायला दिला आणि मी सांगितलं हे माझ्या हातामध्ये काय आहे बाबा, पाणी. सगळे सांगतात ते पाणी आहे. हं. कशाहून पाणी आहे, तर आपण तपासलं पाहिजे ना. तपासल्यानंतरच आपण त्याच्यावर विश्वास ठेवू शकतो. मग मी सांगणार की हे पाणी कोणी पण पिऊन बघा. जर समजा जवळ कोणी नसेल तर मीच पिऊन दाखवतो तुम्हाला पाणी आहे. आणि आपण हे पाणीच आहे. पण नुसत्या पाण्याच्या साह्याने दिवा पेटेल का, तर आपण ते पण पाहूया की या दिव्यामध्ये मी पाणी टाकतो आहे. इथं दिव्यामध्ये आपण पाणी टाकलेलं आहे आणि दिव्यामध्ये पाणी टाकलं होतं हं. आणि पाण्यामध्ये मी तुमच्या सगळ्यांच्या नकळत एक केमिकल टाकलं होतं. त्याचं नाव आहे कॅल्शियम कार्बाईड. पाणी आणि कॅल्शियम कार्बाईड याची एक रासायनिक अभिक्रिया घडते आणि त्याच्यातून एक गॅस तयार होतो ॲसिटिलिन नावाचा. पण काही वेळेला त्याला खूप गोष्टी हे जबाबदार असतात. काही वेळेला केमिकल तुम्हाला योग्य नाही मिळालं तर तरी देखील हा प्रयोग नीट होत नाही. तर ते कार्बाईड आजकाल मिळायची खूप मारामारी आहे. त्याच्यामुळे तर केमिकल चांगलं मिळालं तर ह्याच्यात जो गॅस तयार होतो तो हळूहळू तयार होत असतो. काही वेळेला थोडा वेळ लागतो. आता दिसतो आहे दिवा पेटलेला आहे आपला. दिव्यामध्ये आपण सगळ्यांसमोर पाणी टाकलं होतं पण पाण्याबरोबर आपण कॅल्शियम कार्बाईडचे खडे टाकले होते. आता हा दिवा किती वेळ पेटेल, तर जोपर्यंत पाण्याचे आणि कॅल्शियम कार्बाईडची रासायनिक अभिक्रिया घडते आहे तोपर्यंत आपला हा पाण्याचा दिवा पेटत राहतो. आणि थोड्या वेळाने हा दिवा हळूहळू विझणार आहे का, विझणार आहे. जोपर्यंत त्याच्यात गॅस तयार होतो तोपर्यंत ॲसिटिलिन नावाचा वायू तयार होतो आणि तो ॲसिटिलिन नावाचा वायू ज्वलनशील असतो आणि तोपर्यंत तो पेटतो आहे. तर हे त्याच्यामागचं कारण आहे. असं म्हटलं होतं की ह्या दिव्यामध्ये आपण सर्वांसमोर पाणी ओतलं होतं आणि ह्याच बाटलीचं पाणी होतं जे मी ह्याच्यात ओतलं होतं आणि त्याच्यामध्ये जेव्हा मी कॅल्शियम कार्बाईड टाकलेले, पाण्याची आणि कॅल्शियम कार्बाईडची रासायनिक अभिक्रिया घडते आणि ती अभिक्रिया घडल्यानंतर पाण्याचा रंग बदललेला तुम्हाला दिसेल. पाणी पिलं तेव्हा आपण स्वच्छ पाणी होतं पण आता तुम्हाला रंग बदललेला दिसेल. या पाण्याचा रंग बदललेला आहे. हे बघा, हे सगळे रासायनिक अभिक्रिया घडलेलं पाणी आहे आणि आता हा सगळा काळपट रंग तुम्हाला ह्याच्यामध्ये दिसतो आहे. आणि हा काळपट रंग देखील बदलू शकतो. तर कसा बदलू शकतो, नुसता मी बाटलीचं बूच लावतो याला आणि तुम्हाला आता रंग बदललेला दिसेल. बघा, तर बाटलीचं नाही असं लाल झालं, रक्तासारखं झालं. बरोबर. तर मगाशी तर आपण पाहिलं तेव्हा काळपट दिसत होतं, पांढरं दिसत होतं आणि आता रंग कसा काय बदलला. तर हे देखील बूच लावण्यापूर्वी मी या बुचामध्ये थोडंसं फिनाल्थिलीन नावाचं एक केमिकल टाकलं होतं आणि त्याची त्याची रिॲक्शन होऊन बदलला. रंग बदलला. पण आपल्याला असा रंग पाहिला की रक्त, भीती असं तयार केलं जातं. आणि ती हातचलाखी करून हे सगळं- आणि एवढं पटकन कसं काय झालं असणार बाबा. नुसतं बाटलीमध्ये टाकताना सर्वांना दाखवलं आणि झाकण लावून असं केलं, सर हा एक रंग बदलला. एकंदरीत तर सगळा हिप्नोटाईज केल्याचा प्रकार आहे ना. मुद्दा हा आहे की लोक त्याला असा प्रश्न विचारत नाही ते आता तो आम्हाला निळं करून दाखव, हिरवं करून दाखव, असं लगेच कोणी त्याला असं चॅलेंज करत नाही. लोकांनी तसं त्याला चॅलेंज केलं पाहिजे की मी म्हणतो तसं करून त्याला दाखव. चमत्कार म्हणून आपण ऑलरेडी ऍक्सेप्ट केलेलं आपण असतं ऍक्सेप्ट करतो. त्याच्यामुळे त्याच्यामुळे प्रश्नच लोकं निर्माण होत नाहीत प्रश्न आपल्याला. विचारणं, आपल्याकडे प्रश्न विचारण्याची प्रवृत्ती हे तीच लहानपणापासूनच चुप बस, गप बस असं शिकवलं जातं. त्यामुळं मुलांना चिकित्सक बनवत नाही आणि महाराष्ट्र आणि मुलांना चिकित्सक बनवू इच्छिते. लोकांना प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा असं सांगत असतो आपण आणि लोकांनी प्रश्न विचारले तरच आपली प्रगती आहे. पण काही वेळेला हे प्रयोग मुलांना दाखवताना आम्ही हेच सांगत असतो की असं कोणताही ह्या जगामध्ये ना चमत्कार कधी घडले होते, घडत नाही, घडणार पण नाही. जी गोष्ट आपल्याला चमत्कार वाटते त्याच्यामागं काहीतरी एक तर रासायनिक क्रिया असते, एक तर हातचलाखी असते, नाहीतर काहीतरी अशी गोष्ट वापरलेली असते, तंत्र वापरलेलं असतं. जसं ह्याच्यात एक तंत्र वापरलेलं आहे पण ते देखील एक विज्ञानाचं तंत्र आहे. सगळ्या मागे विज्ञान आहे, विज्ञान आहे आणि ते आपल्याला शोधता येतं, तपासता येतं. मुद्दा हा आहे की आपण त्याला चॅलेंज केलं पाहिजे. म्हणजे अब्राहम कोरांचं एक असं वाक्य आहे की चमत्कार करणारे बदमाश असतात. आता मी चमत्कार केले म्हणजे मी नाही पण म्हणजे मी त्याचं विज्ञान सांगतो म्हणून. पण चमत्कार करणारे बदमाश असतात, चमत्कारावर विश्वास ठेवतात ते मूर्ख असतात आणि चमत्काराला जे आव्हान देत नाही ते भित्रे असतात. आपल्याला मूर्ख पण बनायचं नाही, आपल्याला भित्र पण बनायचं नाही,
आपण त्यांना आव्हान द्यायचं. असं कोणी जर करत असेल तर आमच्यासमोर करून दाखवतो, आम्ही तुला चॅलेंज करतो आहे. आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं 21 लाख रुपयाचं आव्हान आहे. आणि खरं तर जगभरातील अशा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीसारख्या वेगवेगळ्या संस्था आणि संघटनांनी वेगवेगळे बक्षिसं जाहीर केले आहे. जर असं कोणी खरोखर चमत्कार करण्याचा दावा करत असेल तर काही कोटीमध्ये ते बक्षीस आहे. तर असं कोणतंही हे आत्तापर्यंत म्हणजे जादूगार किती लोक होऊन गेले, त्यांनी वेगवेगळे जादूचे प्रयोग केले, पण ते जादूगार काय सांगतात ही एक ट्रिक आहे जे मी ते एक्सपोज करत नाही. ते ह्या गोष्टी आम्ही एक्सपोज का करतो, कारण असे प्रकार दाखवून लोकांची लुबाडणूक फसवणूक केली जाते आणि लोकांना असं सांगितलं जा माझ्या अंगात दैवी शक्ती आहे म्हणून मी हे करू शकलो. तर असे कोणाच्या अंगामध्ये दैवी शक्ती वगैरे काही नसते. ह्याच्यामागं सोपं गोष्ट असते की असे काही हातचालाकी केलेले असतात, केमिकल वापरलेले असतात आणि त्याच्यामागचं हे विज्ञान आहे. तर अशा कोणत्याही गोष्टीला तुम्ही बळी पडू नका असं आम्ही सर्वांना सांगत असतो. सर, तुम्ही एवढे सगळे प्रयोग करून दाखवले आणि लोकांना बऱ्यापैकी त्याचा अंदाज आला असेल की कशा पद्धतीने हातचलाकी करून या सगळ्या गोष्टी लपवल्या जातात आणि विश्वास संपादन केला जातो आणि त्याच्यातून हे सगळं रॅकेट चालू राहतं. तुमचे खूप खूप धन्यवाद आहेत की लगावतीवर येऊन तुम्ही एवढ्या सगळ्या गोष्टी दाखवल्या आणि एवढं प्रबोधन केलं, कारण त्याची आज गरज आहे. नाहीतर खरात सारखे आणखीन कितीतरी लोक आहेत की हे अशा पद्धतीने रॅकेट चालू राहणार आहे आणि लोक त्यांच्यावर विश्वास ठेवून स्वतःचं पण शोषण करून घेत आहेत आणि समाजामध्ये एक पद्धतीचं हे वाईट वातावरण तयार होत आहे जे कुठेतरी थांबलं पाहिजे. तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला आहे ते सांगा आणि एक आवाहन लगावतीच्या माध्यमातून सुद्धा सगळ्यांना आहे की अशा सगळ्या अंधश्रद्धांना बळी पडू नका. शेवटी आपण शिक्षणाकडे जाणारे लोक आहोत किंवा आपण शिक्षणाची वाट धरणारे लोक आहोत. सो आपण या सगळ्यामधून शिकायला हवं आहे आणि यामागचं जे सायन्स आहे ते आपण समजून घ्यायला हवं आहे. सर, तुमचे खूप खूप धन्यवाद. तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला नक्की सांगा आणि अशाच नवनवीन पॉडकास्टसाठी लगावबत्तीला सबस्क्राईब करायला विसरू नका.